नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती गाईड ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर कट ऑफ लिस्ट बघणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी आपण लेखी प्लस ग्राउंडला किती मार्क सेफ स्कोर असेल ते सुद्धा बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, ओपन मेल कॅन्डिडेटचा कट ऑफ हा 41 मार्क्सवरती लागला आहे आणि ओपन फिमेल कॅन्डिडेट्स 39 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर ओबीसी मेल कॅन्डिडेट 28 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। ओबीसी फिमेलचा 25 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एससीबीसी मेल 30 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। एससीबीसी फिमेल कॅन्डिडेट 25 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। एनटीडी कास्ट मेल कॅन्डिडेट 34 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। एनटीडी फिमेल कॅन्डिडेट 26 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एनटीबी मेल कॅन्डिडेट 26 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि एनटीबी फिमेल कॅन्डिडेट 26 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एससी मेल कॅन्डिडेट 25 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि एससी फिमेल 26 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एसटी मेल कॅन्डिडेट 25 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एसटी फिमेल कॅन्डिडेट 26 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एनटीसी मेल कॅन्डिडेट 34 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। एनटीसी फिमेल कॅन्डिडेट 25 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर एसबीसी मेल कॅन्डिडेट 36 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि एसबीसी फिमेल कॅन्डिडेट 25 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। त्यानंतर शेवट ईडब्ल्यूएस मेल कॅन्डिडेट 25 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे आणि ईडब्ल्यूएस फिमेल कॅन्डिडेट 26 मार्क्सवरती कट ऑफ लागला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितले की छत्रपती संभाजीनगर शहर कट ऑफ लिस्ट। तर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस व्हायचे असेल तर त्यासाठी ग्राउंड प्लस लेखीची टोटल किती पाहिजे, म्हणजे सेफ स्कोअर काय असेल ते आपण बघू। तर ओपन मेल कॅन्डिडेटसाठी 130 प्लस हा सेफ स्कोअर असेल। त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट ओपनसाठी 128 प्लस हा सेफ स्कोअर असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, येथे मिनिट कमीसुद्धा जाऊ शकते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण जास्तीत जास्त अभ्यास करा आणि जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की आपला व्हिडिओ आवडला असेल। ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।